झी मराठी, चर्चाही होणारच। पाडगाव येथील मौनीसागर जलाशय 100% भरून वाहत असून जलाशयाच्या सांडव्यावरून 55.59 क्युसेक्स आणि विद्युत विमोचकाद्वारे 350 क्युसेक्स असा एकूण 405.59 क्युसेक्स विसर्ग वेदगंगा नदी पात्रामध्ये सुरू करण्यात आला। सध्या कोल्हापूर जिल्ह्यात सातत्याने काही भागात पावसाचा जोर कायम असून परिणामी धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे। यामुळे मौनीसागर जलाशयातून नियोजित प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। धरण प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार विसर्ग सुरळीत असून कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय प्रक्रिया पार पडते। या विसर्गामुळे वेदगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये महापुराची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला। नागरिकांनी सतर्क राहावं, आवश्यकता वाटल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करावं असं आवाहन प्रशासनाने केलंय। ग्राम प्रशासन, महसूल व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत। विशेषतः नदीकाठी वसलेल्या गावांमध्ये प्रशासनाची नजर असून आवश्यक ती मदत तात्काळ उपलब्ध करून दिली जाईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं। नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीचेच पालन करावं, धरण परिसरात अनावश्यक गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले। मौनीसागर जलाशयातील पाणीसाठ्याची पातळी व विसर्ग याबाबत नियमित माहिती देण्यात येईल असं प्रशासनाने स्पष्ट केलं।